नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर फाउंडर, ऑन्टरप्रेनर प्राजक्ता माळी आलेली आहे आणि तिचा ब्रँड आहे प्राजक्त राज. अनेक लोकांनी वेबसाईटही पाहिली असेल, इंस्टाग्रामवरती पण फॉलो केलं असेल. प्राजक्ता, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. आता प्राजक्त राजची स्टोरी आपण आधी जाणून घेऊया. येस. आयडिया कशी सुचली आणि वेबसाईट लॉन्च करणं किंवा ब्रँड लॉन्च करणं इथपर्यंतचा आधी आपण प्रवास थोडासा तुझ्याकडनं जाणून घेऊ. येस. सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छिते, सातत्यानं मला एक प्रश्न वारंवार विचारला जातो, कुठे मिळतील तुमचे दागिने, कुठे दुकान? ते पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी सांगते की भावांनो, मैत्रिणींनो, आज्या मावशांनो, सगळ्यांनी हे ध्यानात घ्या की आपलं फिजिकल दुकान अजून नाहीये. आपण ई कॉमर्स म्हणजे आपण ऑनलाईन हे दागिने विकतोय, फक्त ऑनलाईन विकतोय. आणि आपली वेबसाईट आहे www.prajaktaraj.in PRAJAKTA.in. या वेबसाईटवर तुम्हाला हे दागिने बघायला मिळतील, खरेदी करता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यासाठी मी खूप प्रयत्नशील होते पहिल्यापासूनच, की मराठी अलंकार मराठी माणसांनाच आता ठाऊक नाहीयेत, इन्क्लुडिंग मी. हे जोपर्यंत मी सुरू केलं नव्हतं तोपर्यंत बरेच, आईला हा आपला दागिना आहे, अरे बापरे, ह्याचं नाव काय, वज्र टीक, काय टीक, बरोबर ना? ही लेवल होती माझी सुद्धा, की आपल्यालाच ठाऊक नाही की महालक्ष्मीच्या गळ्यात आपण किती वेळा कोल्हापूरला जाऊन दर्शन घेतलं, पण गळ्यातले दागिने कधी बघितले नाहीत. तर हे दागिने आपले आहेत, त्यांचा इतिहास हा आहे. ह्या सगळ्यावर आपण खूप रिसर्च केलाय, करत राहणार आहोत. आणि तो रिसर्च देखील वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर तुम्ही वज्रटीक दागिना खरेदी करताय, बेलपांटी खरेदी करताय, त्याच्या खालीच इमिजिएटली आपली माहिती पण आहे. सो मी सगळ्यांना अशी विनंती करेन, नम्र विनंती, कळकळीची, की prajaktaraj.in या वेबसाईटवर जा. तिथेच दागिने बघायलाही मिळतील, खरेदी करायलाही मिळतील, तिथेच फक्त अवेलेबल आहेत ते. आणि तिथे तुम्हाला माहितीही मिळेल, ती जरूर वाचा, म्हणजे साक्षर पण व्हा आपल्याच दागिन्यांविषयी. सो येस, जसं तू म्हणालास तसं, की कशी सुरुवात झाली आणि किती अवघड होतं आणि सगळं. तर मी म्हटल्याप्रमाणे 19 नोव्हेंबरला माझ्या सख्ख्या चुलत भावाचं लग्न होतं आणि नऊवार थीम ठरवली सगळ्यांनी. आणि माझा असं हट्ट होता की भाऊ, नऊवार वगैरे सगळं म्हटल्यानंतर मला मराठी दागिने घालायचे आता, सवाल म्हणजे. आणि पावनखिंड वगैरे किंवा शिवपुत्र शंभूराजे वगैरे महानाट्य केल्यामुळे मला थोडे दागिने माहिती होते. मोठीच नथ घालायची होती, असं एक ऑथेंटिकच पाहिजे होतं, पण मला मिळेच नाही कुठे. आणि खरे मिळत होते सोन्यातले, पण सोन्यातले कुठे इन्व्हेस्ट करा कितीतरी तोळे. त्यामुळे मला इमिटेशन मध्ये हवेत आणि एलिगंट हवेत. तर मला असा बिलो ॲव्हरेज माल मिळत होता, म्हणजे तुळशीबाग पेक्षा बिलो लेवलचं जे दिसेल, की जे लहान लहान चिंट्या पोरी स्नेहसंमेलनांमध्ये वगैरे घालतात, बरोबर, तसं मला मिळेल. पण मग चांगलं लग्नामध्ये घालण्यासारखं काही मिळालंच नाही. आणि ते माझ्या लक्षात आलं की नाहीये मार्केटमध्ये, मिळतच नाहीये. का तर आपले सगळे मराठी जे अलंकार आहेत ते सगळे हँडमेड आहेत, आपले कारागीर बनवतात ते सगळे. म्हणजे काय म्हणतात ना, विणलेले आहेत, गादी ठुशी आहे तर त्याच्या मागे ती गादी जी आहे ती सगळी हातावर शिवलेली आहे. किंवा जे मणी पाडले जातात ते एकमेकांमध्ये विणून गुंफून ते केले जातात. हे मशीनवर होणारं कार्य नाहीये, वेळ घेऊन केलं जाणारं काम आहे. आणि हे कारागीर इमिटेशन मध्ये बनवत नाहीत, कारण त्या धातूला काही व्हॅल्यू नाहीये. त्यामुळे मग त्यांना काही पैसे मिळत नाही. त्यामुळे ते फक्त सोन्यात काम करतात, फार हातापाया पडलो तर चांदीत काम करतात. इमिटेशन मध्ये संबंधच नाही काम करायचा. अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्याकडे ते बनले जात नव्हते. परंतु माझा मुद्दा हाच होता की जोपर्यंत सगळ्यांना परवडेल या किमतीमध्ये येणार नाही, तोपर्यंत कोण विकत घेणार कसं? आता सपोज मला घ्यायचंय बेलपांटिक वगैरे, परंतु हा दागिना जर सर्वश्रुतच नाहीये, त्याची फॅशनच नाहीये, तर मी तो का परिधान करेन आणि का सोन्यामध्ये मी त्याची गुंतवणूक करेन? आणि त्याची फॅशन होण्याकरता हजारो लाखो लोकांनी तो वापरला पाहिजे ना, तरच त्याचा ट्रेंड येईल, तरच लोक सोन्यात बनवतील. त्याचा ट्रेंड येण्यासाठी किंबहुना सर्वसामान्यांना परवडेल अशा, की मला नाही सोनं परवडत भाऊ, मला खोटच घालावं लागतं, माझी परिस्थितीच ऐपतच नाहीये, तर मला ते इमिटेशन मध्ये मिळायला पाहिजेत, तर ते बनवले पाहिजेत, तरच मराठी संस्कृतीतले अलंकार
पुढच्या जनरेशन पर्यंत जातील. माझ्या नक्कीच. भाषांना काय कळणार आहे की हे कुठले दागिने आहेत? मलाच माहिती नाही, मी त्यांच्यापर्यंत काय पोहोचवणार. करेक्ट. सो माझ्या मनाने हे घेतलं की आपण हे याच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे, की एक तर आपल्याकडे तो आवाज आहे, आपण इन्फ्लुएन्सर पण आहोत, ॲट द सेम टाइम आपण सेलिब्रिटी असल्यामुळे लोकांपर्यंत पटकन पोहोचू शकतो. करेक्ट. आणि आपण एक अतिशय स्वाभिमानी अभिमानी मराठी आहोत की ज्यांना खरंच मराठी संस्कृतीसाठी करण्याची आतून कळकळ आहे. आणि नुसती बोलण्यासाठी नाही, ती कृतीत नाही आली तर फायदा काय. बरोबर. सो हे 2 कॉम्बिनेशन आपल्याकडे आहेत, तर आपण ह्या संदर्भात काम केलं पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं. आणि तिथून मग माझं शोधकार्य सुरू झालं. मग खूप हिंडले फिरले, खूप प्रयोग केले, कारण इमिटेशनमध्ये म्हणजे कुठल्या धातूत ते बनेल आणि कुठल्या धातूत चांगलं वाटेल, एलिगंट दिसेल, याच्यावर खूप प्रयोग झाले. पण फायनली कॉपर हा धातू घेऊन त्याला सोन्याचं प्लेटिंग करून तो दागिना उत्तम दिसला. आणि मग सगळे जे आहेत कोल्हापुरी साज पासून ते एकदाणी, बोरमाळ, आता मोहनमाळ पण येते 6 मे तारखेला आपण मोहनमाळ पण आणतोय. चितांग नावाचा एक अलंकार आहे, फार सुंदर आहे. तर तो दागिना पण आपण 6 तारखेला लॉन्च करतोय. आणि माझं असं ठरलेलं आहे की दर महिन्याच्या 6 तारखेला आपण 2 तरी नवे दागिने प्राजक्त राजमध्ये इन करायचे. 1-2 तरी आलेच पाहिजेत. सिल्वरमध्ये खूप येत आहेत, कारण त्या धातूमध्ये जास्त बनतात. सोन्यामध्ये सगळ्यात जास्त बनतात. इमिटेशनमध्ये करायला थोडे प्रॉब्लेम्स येतात. आता पोहे हार जो आहे तो इमिटेशनमध्ये बनतच नाही. बनला तो इतका गचाळ दिसतो की हा बकुळी हार तो बनतच नाहीये. मी किती प्रयोग केले, किती रिजेक्ट केले मी सॅम्पल्स, अजूनही येतातच आहेत, पण अजूनही मनासारखं बनत नाहीये. तर आपल्याकडे बकुळी हार पण साईटवरती आहे होते ना? आपल्याकडे सोन्यात आहे. सोन्यामध्ये? सोन्यामध्ये. तर हे मला बनवायला सोपा म्हणजे सोन्यातच बनतोय तो. आणि चांदीत सोन्या इतका एलिगंट नाही, पण तरी देखील चांदीत चांगला बनतोय. पण कॉपर मध्ये तो बनतच नाहीये. सो आम्ही त्याच्यावर प्रयोग करतो की काय अजून करता येईल, काय साचा बनवता येईल. तर हळूहळू असे सगळे मराठी अलंकार आपण आपल्या साईटवर आणतोय. आणि 3 फॉर्म्समध्ये आपण आहोत. त्यामुळे मी तोच विचार केला की चला इमिटेशन मला परवडत नाहीये, मी इमिटेशन घेईन. ज्यांना परवडतंय ते चांदीमध्ये घेतील. ज्यांना फ्लॉन्ट करायची इच्छा आहे आणि जे असे खूप वेस्टर्न वेअर किंवा सुरहो इंटेलेक्च्युअल्स जे असतात ते, त्यांना चांदी फ्लॉन्ट करायला आवडतं. किंवा ज्यांना ऍक्च्युली लग्नामध्ये घालायचंय, म्हणजे स्वतःचं लग्न आहे किंवा स्वतःच्या भाचीचं पोरीचं लग्न आहे, सोन्यात हवेत अलंकार, तर त्यांच्यासाठी सोनं. तर असं आपण फायनली सोनसळा फॉर इमिटेशन, म्हाळसा फॉर सिल्वर आणि तुळजा फॉर गोल्ड अशा 3ही स्ट्रीम्स मध्ये आलो. राईट. आता ही नावं पण खूप इंटरेस्टिंग आहेत. तर ही सुचाय मागचं कारण काय, किंवा ही कशी सुचली? कारण प्रोडक्ट कॅटेगरीला बऱ्याचदा काय करतात, अनेक ज्वेलरी ब्रँड्स आहेत, ते गोल्ड, सिल्वर, इमिटेशन ह्याच्यावरती त्यांचा विषय संपतो. पण प्राजक्त राजमध्ये जे तू आता 3 सांगितले, सोनसळा, तुळजा आणि म्हाळसा, तर ह्याच्या मागची स्टोरी काय, की कसे सुचले? हे मी म्हटलंच आहे की अत्यंत अभिमानी मराठी मी असल्या कारणानं माझा हट्ट होता की हे सगळं मराठी जी नावं आहेत तीच आली पाहिजेत. इनफॅक्ट सगळेजण माझ्याशी भांडत होते की वेबसाईट पण सगळी इंग्लिशमध्ये पाहिजे. म्हणलं नाही, आधी मराठी दिसलं पाहिजे. तुला माहिती आहे मी तुझ्याशी किती भांडले. बाय द वे सोहमनीच वेबसाईट केली त्यामुळे जे काय त्याला कष्ट उपसावे लागलेले आहेत फॉर द वेबसाईट, की नाहीच आधी मराठी नाव आलं पाहिजे, मग स्लॅश करून मग पुढे तुम्ही इंग्रजी नाव वगैरे टाका की जे नॉन महाराष्ट्रीयन आहे त्यांनाही कळलं पाहिजे वगैरे वगैरे. तर मराठी नावं हवी होती. दॅट्स ए. आमचं कुलदैवत आहे तुळजाभवानी, त्यामुळे तुळजा हे डोक्यात होतं. आणि 2 बाकीच्या कॅटेगरी होत्या. तर मी म्हटलं तुळजाशी रिलेटेड ती नावं पाहिजेत. तर मग माळी मधलं ळ आहे, तुळजा मधलं ते ळ आहे, तर आपण एम्फसिस करूया. अजून एक गोष्ट ळ घेण्याविषयी की ते आता हिंदीमध्ये ळ नाहीये, बरोबर, बऱ्याच भाषांमध्ये ळ प्रोनाऊन्सिएशन नाहीये. तर मराठीची खासियत आहे आपली, तो युनिकनेस आहे. म्हणून मी तो शब्द ते अक्षर उचललं आणि म्हटलं की मग आता ळच आपण दुसरं शोधूया. तर मग खंडोबा आमचं कुलदैवत दुसरं, त्याच्यामुळे मग त्यांची पत्नी म्हाळसा म्हणून ते एक नाव उचललं. मग तिसरं नाव होतं की आता आणखी काय. तर मग तुळसा होतं, मग आणि काय काय मी काढली होती. पण मग मी म्हटलं की तुळसा खूप जवळ आहे. मग मला सुचलं की माझ्या पहिल्या चित्रपटातलं माझ्या भूमिकेचं नाव सोनसळा होतं.
मग ते उचललं. क्या आणि बात मग सोनसळाचा अर्थ पण खूप छान आहे की सोन्याची झळाळी. वा. हा, आणि ती ऍक्च्युली आपण देतोय कॉपरला सोन्याची झळाळी. हो. त्यामुळे ते इमिटेशनला इतकं ऍप्ट बसलं सोनसळा नाव. सो अशी ती नावं आली. आणि जी काय आता पुढे पुढे पण जी मी ज्या काही कॅटेगरी आणेन, म्हणजे पुरुषांचे दागिने आपल्याला आणायचे किंवा लहान मुलांचे आणायचे, राईट. हे ठरलंय आपल्या आयुष्यात की अत्यंत ऑथेंटिक, अत्यंत पारंपरिक मराठी नावच आणायची. इनफॅक्ट मी 6 तारखेच्या लॉन्चच्या भाषणामध्ये मी बोलली आहे पण की पुरुषांच्या दागिन्यांची जी स्ट्रीम आपण आणू त्याचं नाव सिन्स माझ्या आजोबांचं, खापर पणजोबांचं जे नाव होतं ते होतं बळीबा. तर शिवबा, बळीबा, रायबा क्या बात आहे. अशी ती नावं असतील. ऑथेंटिक मराठी नावं, कोर, म्हणजे त्याच्यातून असा साऊंडच मराठी झळकला पाहिजे, त्याच्यात ते आलंच पाहिजे. कारण नावच आहे प्राजक्त राज, मराठी पारंपरिक साज. हो. सो मराठी पण दिसलं पाहिजे नावांमध्ये सुद्धा. हा अट्टहास आहेच आहे. नाही, नक्कीच. आणि मला वाटतं सोनसळा ह्या नावावरनं आपली चर्चा झाली होती हो, की प्राजक्त राज ठेवायचं का सोनसळा सोनसळा ठेवायचं. इथपर्यंत. म्हणजे आपण आय थिंक लोगोही हो, एक सोनसळाचे 2-3 व्हर्जन्स केलेले केले होते. तर आता लोगोवरती आपण आलोच आहोत. हो. तर तिथेही तुझा एक हट्ट होता. हो. खूप हट्ट होते आपले. की त्याच्यामध्ये एक ठराविक पद्धतीचं लेटरिंग असेल हो. किंवा त्याचा जो लुक आहे जो ऑथेंटिक आपल्या मुद्रेसारखा आहे किंवा होय, सील होय. सारखा आहे. येस, येस. आणि तो लाख सील सारखा आहे काय? सीलच ऍक्च्युली आहे. आपण Exactly. सील बनवलंय. एक हा. नाही, 2 नाही, 3 सील बनवले. करेक्ट. प्युअर लाख आणली. येस. आपण ते सील उमटवले त्या लाखेवर, मग ते काय होईना, मग आणखी मागवले, मग बरोबर. 2 वेगळे, मग एक थोडं वेगळ्या प्रकारचं हे आणि लाख असं मिश्रण केलं, मग वॅक्स आणि त्याच्यावर लाख वॅक्स आणि केले हा होते. हा म्हणजे आता हा लोगोची एक खूप बारीक स्टोरी आपण सांगितली, खूप अगदी हो. फास्ट. हा. पण याच्यातनं एक खूप मस्त ऍस्पेक्ट समोर येतो ऍज अन ऑन्टरप्रेनर की तिथे तुझा कुठेही कॉम्प्रोमाइज हा विषय नव्हता. Absolutely. ए आणि बी तुला बऱ्यापैकी क्लॅरिटी होती की तुला काय हवंय. आणि मला सांगायला आवडेल की मी हे जवळनं पाहिलंय की तुझा एन्थुझियाझम जो होता किंवा जी एक जिद्द होती ना की नाही हे करूनच पाहायचं, म्हणजे तू काही कर, मला हे आवडलेलं नाहीये, आपण हे करू. आणि तिथे तू स्वतः करत होतीस. हो. तर हा मला लोकांना सांगायला आवडेल की आपल्याला एक इमेज असते, ऍक्ट्रेस आहे, सेलिब्रिटी आहे, तर त्यांच्याकडे काय टीम असेल ते करतील, त्यांना काय अवघड नाही, असा एक जो समज असतो. पण त्याच्यामध्ये तू आता पुढे आपण ऑपरेशन्स वरती येऊच या प्राजक्त राजच्या, पण तिथे मी तुला पाहिलेलं आहे तू ऑर्डर्स पॅक करतेस. हो, पहिले तू दिवस पहिल्यापासनं वेबसाईट वरती ऑर्डर्स पाहतीयस कोण काय घेतंय. होय. सो फीडबॅक पण तू घेत होतीस. तर आता फीडबॅक कसा आहे ओव्हरऑल प्राजक्त राजला? आता 3 महिने झाले. हो. धमाका. प्रतिसाद म्हणजे कशाला म्हणायचं नेमकं प्रतिसाद आहे हे मला प्राजक्त राजमुळे कळलं. क्या बात आहे. इतका प्रतिसाद आहे. आणि मी सबंध महाराष्ट्रवासियांचे आभार मानू इच्छिते की मी आवाहन केलं होतं 6 तारखेला महाराष्ट्रवासियांना की हॅलो, तुम्ही आता एक्सक्यूज देऊ नका काही की नाहीये, तसं नाहीये, तसं नाहीये. नाही, 3ही स्ट्रीम्समध्ये आहेत अलंकार आणि ऑनलाईन आहेत. म्हणजे असं नाही की आम्ही वेगळ्या शहरात आहोत, आम्हाला तिकडे जाऊन घेता येणार नाही. ऑनलाईन आहेत भाऊ. सबंध महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राबाहेर आपण डिलिव्हरी करतोय. रॅदर इंडियाच्या पण बाहेर आपण आता डिलिव्हरी सुरू केली आहे. त्यामुळे एक्सक्यूजच नाही. तुम्ही मराठी सणांना, मराठी लग्न कार्यांना, सगळ्या सणासमारंभांना तुम्ही मराठी अलंकार परिधान करायला पाहिजेत. नक्कीच. आणि परवडेल अशा किमतीमध्ये. म्हणजे मी सांगू इच्छिते की रुपये 1500 पासून अलंकार सुरू आहेत रे. आणि इमिटेशन मध्ये तर 5000च्या पुढे कुठलाच अलंकार नाहीये. इतकी रिझनेबल प्राइस आहे. आणि सोन्याचं प्लेटिंग असलेले अलंकार आहेत. हो, त्यामुळे ते बघताना एकदम असं पटकन लक्षात नाही येणार, इतके ते खरे दिसतात. ऍब्सोल्युटली. म्हणजे एक खरा आणि तुम्ही प्राजक्त राजचा अलंकार घातला तर ओळखू नाही शकणार लोक की खरा कुठला आहे आणि इमिटेशन कुठला आहे. रॅदर इमिटेशन जास्ती सोन्यासारखं दिसतं, जास्त उठावदार दिसतो, कारण कॉपरवर सोनं जास्ती उठून दिसतं आणि खरा सोन्याचं एकदम थोडं ओके हे येतं. सो असं आहे. त्यामुळे रिस्पॉन्स लोकांनी जे घेतलं त्यामुळे त्यांना ते दिसलं,
त्यांना कळलं. ऑल्सो ऑथेंटिसिटी, जसं मी आता माझ्या भाषणात पण बोलले होते की 21 पानाड्यांचा जो कोल्हापुरी साज असतो तो आहे अतिशय पारंपरिक साज. म्हणजे तो नसेल, त्याच्यामध्ये 21 पानाड्या नसतील तर तो नाहीये. किंबहुना वज्रटीक जी आहे ती अशी पाहिजे किंवा एकदाणी अशी होती. हे सगळं आपण जे मी भाषणामध्ये बोलले होते की जोंधळे मणी गुंड हा अलंकारच लोकांना माहिती नव्हता. हे सगळे आल्यानंतर लोकांनी भाषण ऐकून, माझा किंवा लॉन्च कार्यक्रम पाहून, अर्थात मी इथे नमूद करू इच्छिते, आमच्या लॉन्चला जी 2 दिग्गज व्यक्तिमत्व आली होती, मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि इतिहासकार माननीय श्री विश्वास पाटील, ह्यांच्यामुळे तो आणखी सर्वदूर पोचला. ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांपर्यंत, आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचलो. आणि सगळ्यांनी, म्हणजे वेबसाईट आम्हाला जे दिसतं ना आता की एवढ्या 1000 लोकांनी वेबसाईट व्हिजिट केली आहे, एवढ्या 1000 ऑर्डर्स आपण आतापर्यंत भरलेल्या आहेत. तर हा ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे. इतका की तुला माहिती आहे सोहम की पहिल्या महिन्यामध्ये 5 दिवस आपल्याला वेबसाईट थांबवावी लागली होती, कारण इन्व्हेंटरी नव्हती आमच्याकडे. इतक्या ऑर्डर्स आल्या आणि कारागीर सगळे हाताने बनवतायत. तर कारागीर झोपले नव्हते 2 दिवस. आपण कॉन्स्टंट त्यांच्या डोक्यावर बसून मागवत होतो आणि ते नंतर आजारी पडले आणि म्हटलं थांबा, आम्ही नाही देऊ शकत. आणि आपण थांबवले की 5 दिवस वेबसाईटला आपण सुट्टी देऊया, कारागिरांना रिझ्यूम होऊ देत, त्याच्यानंतर मग आपण वेबसाईट सुरू केली. की इतका ओघ होता. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग आपण कारागीर वाढवले, आपण बसवलं, आणखी नवीन लोकांना शिकवायला बसवलं. मी माझी टीम वाढवली, माझी पण टीम आधी तशी, कारण काही कल्पनाच नव्हती. मी म्हटल्याप्रमाणे की 19 नोव्हेंबरला माझ्या भावाचं लग्न होतं. जे काय माझ्या काय फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबरला किडा डोक्यात आला असेल की अरे मराठी दागिने पाहिजे. आणि नोव्हेंबर फर्स्ट वीक नंतर विदिन द स्पॅन ऑफ 2 months मी ब्रँड लॉन्च केला होता. म्हणजे इमॅजिन मी काय लेवलवर त्या 2 महिन्यात गोष्टी हलवल्या असतील. सो पण म्हणजे मी आभारी आहे, हा कृतज्ञ आहे. माझ्याकडे शब्द नाही त्याच्या पलीकडे. इतका अभूतपूर्व प्रतिसाद अजूनही मिळतोय. आणि इतक्या रिॲक्शन्स येतात. आता आहे ना, आम्ही जास्ती फ्लॉन्ट नाही केलं अजून. मी आजच माझी मीटिंग होती सकाळी, मी म्हटलं फ्लॉन्ट इट, कोणाकडे असतात एवढ्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया की आम्हाला इतकं आवडलं, आम्ही इतकं खुश आहे. एक बाईनी तर फोन करून त्यांचा हट्ट होता, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. त्या डोंबिवलीच्या होत्या. त्या म्हटल्या की माझ्या आजे सासूबाईंनी मला एक डोक्यात घालायचं ते काटा जो आहे तो दिला होता आणि कसा तो आमच्याकडून हरवला आणि मला कित्येक वर्ष तो हवा होता, कारण त्यांची ती आठवण होती आणि मला कुठेच मिळत नव्हता. आणि तुमच्या वेबसाईटवर मला तो दिसला आणि मी इतकी खुश झाले की मी तो घेतलाय आणि मला तो सोन्यात बनवायचा आता. मग त्यांनी सिल्वरमध्ये मागवला आणि तो सोन्यात घडवायला दिला आपल्याला. आणि त्या निदान 15-1 मिनिटं माझ्याशी बोलत होते की किती थँक्यू, किती आभार मानू तुमचे, मला किती गिल्ट होता आयुष्यभराचा, आता तो कुठेच मिळत नाही आणि तुम्ही तो आणला. तर अशा अगणित रिॲक्शन्स आहेत. किंवा आय थिंक मोर काटा आणि गुलाब काटा असे 2 आहेत ना. येस सिल्वर मध्ये आहेत आणि बाय ऑर्डर आपण त्या सुंदर दिसतात. पण ते म्हणजे कमाल आहे आणि गोड आहेत किती. मी तेच म्हणते ना की आता जी ज्वेलरी मी बघते आणि आपली जी ज्वेलरी आहे मराठी पारंपरिक, अरे काय भारी होती रे. म्हणजे जुनं ते सोनं, हे आता हे खूप चीजी झालंय बोलून बोलून, पण ते खूप अर्थाने खरं आहे. त्या डिझाईन्स बघितल्यानंतर की अरे काय घालतीये मी, हट हे किती भारी डिझाईन्स आहेत या, आणि किती एलिगंट दिसत आहे. म्हणजे सिम्पल यट एलिगंट टू द नेक्स्ट लेवल. ते घातल्यानंतर इतकं भरगतचं पण वाटतं. आणि यु नो व्हॉट, ते दागिने नुसतेच दागिने नाहीयेत, त्याच्याबरोबर ते त्यांचं हेरिटेज, बरोबर, ती जुन्या आठवणी, हे सगळं घेऊन येतात ना रे. त्यामुळे काय तुम्ही ते फ्लॉन्ट करता, ते आपसुक तुमच्यामध्ये एक मराठी पण संचारते असं वाटतं मला. पैठणीवर मी जेव्हा जेव्हा कोल्हापुरी साज आणि हे घालून फिरते ना, मी अचानक मी वेगळीच, नथ घातल्यानंतर मी इतकी मराठी दिसायला लागते अचानक, भयानक, की ते दागिन्यांमुळे घडतंय असं मला वाटतं. आणि प्रत्येक दागिन्या मागे त्याची स्टोरी पण आहे थोडीशी. हो, विशेष. तर प्राजक्तराज वरती आपल्याकडे जे दागिने आहेत, वरती म्हणजे साईट वरती, तर त्याच्यामध्ये कुठले असे दागिने आहेत की ज्याला बॅक स्टोरी आहे किंवा जी लोकांना माहिती नसेल, असे फॅक्ट्स असतील म्हण? भाऊ, एकतर सगळे दागिने पारंपरिक आहेत. 100, 150, 200, 300 वर्ष जुने अलंकार आहेत. तर एकही नवा अलंकार नाहीये, हे सगळे जुने अलंकार आहेत. आणि प्रत्येक अलंकाराला
हिस्ट्री आहे. आता फॉर एन एक्झाम्पल, आता ह्या 6 एप्रिलला जो अलंकार लॉन्च केला आम्ही, लॉंग पुतळी हार, तर तुम्ही कुठल्याही आपल्या मराठी देव्या घ्या, म्हणजे महालक्ष्मीपासून तुळजाभवानी ते अनेक ज्या देवी आहेत महाराष्ट्रामध्ये, म्हणजे येडाई वगैरे वगैरे सुद्धा, त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला पुतळी हार दिसणारच दिसणार, लॉंग पुतळी हार. आणि तो घातला ना की आपण पण देवी स्वरूप दिसायला लागतो. मी तो जेव्हा जेव्हा नुसतं पण घालून बघितला ना, म्हणजे माझ्याकडे आला होता की हा आता अप्रुव्हल द्या ह्याचं, तर तेव्हा जस्ट मी ह्याच्यावर पण घालून बघितला ना टी शर्टवर वगैरे, तर मी पण देवी दिसायला लागले. इतका तो एलिगंट आणि इतका तो काय म्हणत ना देवी स्वरूप देणारा तो दागिना आहे. तर आता मला सांग, महालक्ष्मीच्या गळ्यात केव्हापासून, म्हणजे हे केव्हा किती शतकांपासूनच आहे हे, मी मला सांगू पण नाही शकणार मी हा 700, 800, 900, 1000 वर्ष वगैरे जुना आहे की काय, असं मला दिसतं. पण आता आम्ही काय कन्सिडर करतोय की अंबाबाईच्या गळ्यामध्ये हा किमान 500 वर्षांपासून तर दिसतोच आहे हा अलंकार. किंवा वज्रटिक, पुन्हा एकदा महालक्ष्मीचंच मी उदाहरण देईन पुन्हा एकदा, की चिंचपेटी आहे महालक्ष्मीच्या गळ्यामध्ये, आणि त्याच्या इमिजिएटली खाली जो अलंकार आहे ती वज्रटिक आहे. आपला बाजूबंद आहे, चटईविण बाजूबंद. तर रिसेंटली आमच्या रिसर्चमध्ये आम्हाला कळलं की आपल्या पंढरपूरच्या रुक्मिणीच्या हातामध्ये, दंडामध्ये चटईविण बाजूबंद आहे. किंवा फक्त तेच नाही, आता आम्हाला कितीतरी आम्ही जे आता जुन्या जुन्या फिल्म्स काढतोय, बघतोय, तर स्मिता पाटलांच्या गळ्यामध्ये सरी जैत जैतमध्ये आहे, जी आपल्याकडे सिल्वरमध्ये आहे. किंवा त्यांच्याच एका फिल्ममध्ये त्यांनी बेलपांटिक आणि एकदाणी वापरलेली आहे. किंवा सावित्रीबाई फुलेंच्या गळ्यामध्ये कॉन्स्टंट एकदाणी, जी आपल्याकडे, जी आपल्या इमिटेशन मध्ये सोनसाळेमध्ये पण आहे, कॉन्स्टंट ते फक्त एकदाणी आणि कुड्या घालायच्या. तर तो असाच्या असा अलंकार आपण आणलेला आहे. किंवा बोरमाळ, ज्या खापरपणज्यांच्या आज्यांच्या सगळ्यांकडे मला वाटतं बोरमाळ दिसेलच दिसेल, तर तो सुद्धा अलंकार आपण आता ह्या 6 तारखेला आणलेला आहे. तर मी म्हणेन की प्रत्येक जे दागिने आहेत आपल्याकडचे, त्याला किमान 100 वर्षांची परंपरा तर आहेच, म्हणजे 100 वर्ष जुना तर आहेच आहे. किंवा हाऊ कॅन आय फॉरगेट दिस, तन्मणी जो आहे, तर तो अलंकार तर पेशवाईमध्ये इतका फेमस होता. आणि मी आवर्जून हे सांगेन की तन्मण्यांमध्ये मग हेच मणी, मग ते डाळिंबी रंगाचेच, मग त्याचे इतकेच पदर, 3च पदर पाहिजेत. तर मी प्रामुख्याने इथे नमूद करेन की 2 महत्वाची पुस्तकं आहेत. एक तर दीपा सावलेंनी PhD केलेली आहे, मराठेकालीन अलंकार आणि दागदागिने, आणि मराठेकालीन अलंकार, अशी 2 पुस्तकं आहेत, ज्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आपण दागिने जगासमोर आणतोय. अनेक सल्लागार आहेत आपले, म्हणजे रत्नांमध्ये PhD केलेली एक व्यक्ती आहे, एक इतिहासकार आहे, ज्यांनी म्हणजे काय म्हणत ना, जरी लढायांवर काम केलेलं आहे, पण स्त्रियांच्या दागिन्यांविषयी त्यांना विशेष माहिती आहे. किंवा नसुरखुद्द विश्वास पाटील, जे स्वतः इतिहास तज्ज्ञ आणि इतिहासकार आहेत, कादंबरीकार आहेत थोर, त्यांचं मार्गदर्शन, अशा बऱ्याच व्यक्तींच्या नजरेखालून गेल्यानंतरच आपण ते वापरात आणतोय. किंवा अत्यंत जुनी चित्र आम्ही आता गोळा केलेली आहेत की 19व्या शतकामधील चित्र, असे आम्ही आत्ता एक नवीन PDF बनवली, आणि जवळपास एक 30-35 अशी चित्र आहेत की म्हणजे बाया कुठल्या, काय म्हणत ना, मी म्हणत नाही की ह्या राजस्त्रिया आहेत किंवा ह्या देवदासी आहेत किंवा काय, आम्हाला खूप अशी चित्र मिळाली, अशी खूप पेंटिंग्स मिळाले, फोटोज मिळाले. आणि आता आम्ही त्यांच्या नाकातल्या नथीप्रमाणे नथ बनवायचा प्रयत्न करतोय, त्यांच्या कानातल्या वेलांप्रमाणे वेल बनवायचा प्रयत्न करतोय. कितीतरी फोटोंमध्ये आपला सिल्वर जो तोळबंद आहे तो दिसतोय, गजरी पैंचण जे आहेत सिल्वरमध्ये आपले ते दिसत आहेत, शिंदेशाही तोडे तर दिसतात. सो त्या फोटोंमध्ये जेव्हा ते दागदागिने दिसतात आणि आपल्याकडे आहेत हे दिसतं, तेव्हा मला इतका आनंद होतो की वा, की आपण खरंच अभ्यासपूर्वक पद्धतीने आणलेलं आहे. आणि खरंच ते 18व्या शतकात, 19व्या शतकामध्ये भरपूर वापरले गेलेले दागदागिने आहेत. किंबहुना जोंधळे मणिगुंड, आता ही नावच जी आहेत ना, ती इतकी मराठी नाव आहेत. जोंधळे हे फक्त मराठीतच आहे हा शब्द. आणि ज्वारीच्या आकारीचे ते टपोरे मणी आहेत, आणि त्याच्या मागची भावना बघ किती सुंदर आहे. अलंकार हा आम्ही तुला दिला बाई सौभाग्यवतीला, की तुझ्या घरचं अन्नधान्य कधी संपता कामा नाहीये, ह्याचं ते प्रतीक आहे. तर गहू तोडे,
जोंधळे मणी, एकदाणी बोरमाळ, हे सुद्धा ते त्याचंच प्रतीक आहे. धनधान्य किंवा फळ वगैरे, की तुझ्या घरामध्ये धनधान्य कायम राहावं, त्याला कधी क्षय पाहू नये, ह्याचं ते प्रतीक म्हणून आहे. किंवा कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये कोल्हापुरी जो साज आहे त्याला अलंकार म्हणून नाही, त्याला मंगळसूत्राचं स्थान आहे, की ते आहे गळ्यामध्ये. दॅट इट सेल्फ मीन्स की ती मॅरिड आहे बाई. इतकं म्हणजे सौभाग्य अलंकार म्हटलं जातं कोल्हापुरी साजला. तर मी म्हटलं ना की आपली जी वेबसाईट आहे, माझं पहिल्यापासून हे म्हणणं होतं की फक्त मराठी लोकांना मराठी दागिने विकायचा हा माझा अजेंडा नाही आहे. मराठी जनांना मराठी अलंकारांविषयी साक्षर करणं हा पण माझा एक खूप मोठा मूळ उद्देश आहे. की उद्या जाऊन जर कोणाला असं वाटलं की अरे मला मराठी अलंकारांविषयी काहीतरी माहिती हवी आहे, तर त्या लोकांनी आपल्या वेबसाईटकडे बघावं. की अरे यांच्याकडे जो रिसर्च आहे ना भाऊ, तो एकदम तगडा आहे. किंवा एक फिल्म बनतीये मराठीमध्ये आणि त्यांना हवं 19व्या शतकातले दागिने काय होते. तुला माहिती नसेल तर मी इथे फारच आनंदानं हे सांगू इच्छिते की आपल्याला आता फोन येत आहेत असे, आणि हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटातून येत आहेत असे. 2च फोन मी आता गेल्या आठवड्यात रिसीव्ह केलेत की तुमची साईट आम्ही बघितली आणि तुमच्या साईटवरचे दागिने आम्हाला आवडले आणि आम्हाला वाटलं की हे खूपच पारंपरिक आहेत आणि आमच्या चित्रपटाला तुम्ही दागिने द्या, अशा ऑफर्स आलेल्या आहेत. सो एवढा ऑथेंटिसिटी मला जपायची आहे. आणि रिसर्च हा माझ्या स्वभावात आहे, माझ्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे जितकं खोल मला जाता येईल ना, म्हणजे कॉन्स्टंट काम चालू असतं. मी कालच एक झपूर्झा आपल्या पुण्यामध्ये एक हे आहे एक्झिबिशन आहे, तिकडे जाऊन आले. किंवा सातत्यानं आपली जी रिसर्चर आहे समीरा गुजर, ती सातत्यानं हिंडत फिरत असते. सातत्यानं जे काय फोटो मिळेल ते आमच्या ग्रुपवर असतात असे. तर हे सुद्धा सगळे फोटोज आपल्या सोशल मीडियावर आम्ही टाकणार आहोत की बघा हे इतके जुने फोटोज आहेत आणि ह्या बाईनं घातलेला हा अलंकार आमच्याकडे इथे आहे असं. तर तुम्ही सोशल मीडिया पण जे प्राजक्त राज साज आमचं इन्स्टा अकाउंट आणि फेसबुक अकाउंट आहे, तर लोकांनी तेही बघावं. जिकडे ज्या वेबसाईटवर गोष्टी आपण टाकू शकत नाही, करेक्ट, त्या सोशल मीडियावर त्यांना पाहायला मिळतील. राईट. किंवा काही ऑफर्स पण ज्या आहेत की ज्या वेबसाईटवर पटकन दिसत नाहीत, त्या तुम्हाला सोशल मीडियावर कळतील. राईट. आता मला एक प्रश्न असा सुचतोय की जेव्हा तू म्हणतेस की नोव्हेंबरमध्ये तुला ती आयडिया भारी असते नेहमीच. म्हणजे असं आपल्याला मधनं आयडिया येत असतात. तू ट्रॅव्हल पण करतेस, त्याच्यात पण सुचत असतात गोष्टी. पण जेव्हा आयडिया एक्झिक्युशनला येते ना, त्यावेळेस बऱ्याचदा अनेक लोक ती सोडू शकतात. आणि आता जेव्हा तू एंटरप्रेन्योर किंवा फाउंडर म्हणून या सगळ्याकडे बघतेस ना, तर तिथे तुझ्यासाठी इनफॅक्ट हे खूप सोपं होतं की एक लाईव्ह जायचं आणि म्हणायचं की काय राव, आपल्याकडे पारंपरिक दागिनेच मिळत नाहीत, तर कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे, मला पाहिजेत हे तुझ्यासाठी सोपं होतं. पण जेव्हा तू म्हणतेस की आता हे मीच उचलते, हे शिवधनुष्य उचलल्यासारखंच आहे, आणि मग आत्तापर्यंत तू तो रिसर्चचा जो तगादा लावलायस, तर तो पण फार हायलाईट करण्यासारखा आहे. माहिती, लोकांनी त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. किंवा आय थिंक तू भाषणात पण म्हणली होतीस की तुमच्याकडे जर माहिती असेल किंवा एखादा दागिना तुमच्या पणजीचा, खापर पणजीचा असेल, तर तोही तुम्ही आम्हाला शेअर करा. मी तुला हे मध्येच थांबून सांगू इच्छिते, असे आपल्याला मेल्स आलेत की माझ्या पणजीकडे हा अलंकार होता, त्याचा हा फोटो. क्या बात आहे. समोरून मला 2 फोन, एकतर महाराष्ट्र टाइम मध्ये काम करणारे एक पत्रकार आहेत, त्यांनी मला तातडीनं दुसऱ्याच दिवशी फोन करून सांगितलंय, बघ हे पुस्तक रेफर कर, माझ्याकडे आहे, मी देतो तुला. परवा दिवशी एक मेल आलाय की माझ्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला आवडेल का, मी देऊ का तुम्हाला. आपल्याला सबंध महाराष्ट्रातून स्वतःहून लोक अप्रोच होत आहेत. खूप छान आहे. पण खूप, अरे केवढे बनवणारे जे कारागीर आहेत ते पण अप्रोच होत आहेत की असं आम्ही बनवतो, तुम्हाला मदत हवी असेल तर आम्हाला करायची इच्छा आहे. हे किती सुंदर, खूप भारी. म्हणजे एका बाजूने त्याच्यातला बिझनेस अँगल जर सोडला, म्हणजे तो तुझा नाहीच आहे फोकस, खरं तर नाहीये. आणि पण नाही त्याच्यातनं म्हणजे असं ऐकतानाच इतकं छान वाटतंय की अरे आपले दागिने असं जे होतंय. कारण आता हल्ली इमिटेशन मध्ये पण बरेचसे, आता त्याचा सोर्सच माहिती नसतो, पण ते दिसायला छान दिसतं म्हणून घालतात. पण कदाचित तो साऊथ इंडियामध्ये किंवा नॉर्थ इंडियामधले दागिने असतील जे प्रचलित आहेत, ट्रेंडी आहेत. ट्रेंडी आहेत. पण
जेव्हा असा उपक्रम समोर येतो की अरे मराठी दागिने आहेत आणि मग हे का नाही द्यायचे, म्हणजे आता अरे म्हणजे सांगते, म्हणजे क्रेज टू द नेक्स्ट लेवल काय असू शकते. कालचा किस्सा आहे म्हणून मी तुला सांगते. म्यानमारमध्ये राहतात ते. बर. आणि त्यांना ते मुंबईत आले होते आणि त्यांना त्यांच्या बायकोला गिफ्ट करायचं होतं. त्यांचा वाढदिवस आहे पुढल्या आठवड्यामध्ये. त्यांनी हट्ट केला की ऑनलाईन तोपर्यंत कदाचित म्यानमारला येणार नाही, तर तुम्ही प्लीज द्या. आमची टीम पण इतकी उत्साही कार्यकर्ता आहे. त्यांनी मला पाठवलं दागिने घेऊन की प्लीज प्राजक्ता ताई, ते मुंबईमध्ये आहेत, तू मुंबईत आहे, तुझ्याकडे एक्स्ट्रा हे 2 पीसेस आहेत तुझ्याकडे. आणि मी मुद्दाम बॉक्स ठेवले होते. मी कशासाठी ठेवले होते की माझ्याकडे माझी मैत्रीण आली ऍक्टर आणि मला तिला गिफ्ट द्यायचंय काहीतरी, तर माझ्याकडे असले पाहिजेत. माझ्याकडे ते होते, तर तू दे. अक्षरशः माझ्या म्हणजे मी म्हणलं मी नाही जात, मी आतमध्ये थांबले आणि माझ्या ड्रायव्हरनी ते त्यांना हँडओव्हर केले आणि म्यानमारला गेले ते काल अलंकार. सो पण त्यांचा हट्ट हा होता की मला माहीतच नाहीये की कुठे मिळतात आणि मला तुम्ही आहात हे कळलं आणि माझ्या बायकोला इतके आवडतात मराठी अलंकार, तर मला तिला गिफ्ट द्यायचंय आणि मला तुमचंच हे गिफ्ट द्यायचंय. किती इंडस्ट्रीमधले असे लोक आहेत आता मला फोन करतात की माझ्या बायकोला मला बर्थडे गिफ्ट द्यायचंय प्राजू, तिला सांगू नको, ती पण तुझी मैत्रीण आहे, पण मला माहितीये तिला मराठी ऑथेंटिकच अलंकार आवडतात, तर तुझंच मला पाहिजे. राईट. सो असा पण एक फोन आलाय की मला कोल्हापुरी साज पाहिजे, इकडे मिळतोय पण तिचं ऑथेंटिक नाहीये ना, तुझं ऑथेंटिक आहे, तर मला तुझा वाला पाहिजे, तर तू पटकन देशील का मला बनवून. चांदीमध्ये हवा होता त्यांना. म्हणलं बनवून काय, रेडी आहे. सो ह्या जेव्हा रिॲक्शन्स येतात ना, तेव्हा इतकी सुखावते मी मनोमनी, इतकी सुखावते की यार, किंवा मेल्स जे काय आलेले आहेत की आम्हाला तुमचा हा इनिशिएटिव्ह खूप आवडलाय, तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा, काय मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. तर हे वाचून फार बरं वाटतं आणि असं वाटतं की हो, वी आर ऑन द राईट ट्रॅक. म्हणजे माझ्यासाठी आहे ना, मी आत्ता इतकी समाधानी आहे की ॲज अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे एक स्त्री म्हणून मला इंडिपेंडंट असायचं होतं आयुष्यात, फायनान्शियली ऑल्सो. सो माझ्यासाठी मी एक फायनान्सचं एक स्ट्रीम ओपन केली आहे, अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग अँड अँकरिंग. आणि त्याचबरोबर मी माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या मराठी संस्कृतीसाठी काहीतरी करतेय. सो ह्या दोन्ही गोष्टी क्लब झाल्यात प्राजक्ता राजच्या निमित्ताने. फार सुंदर. सो माझ्या इतकी आता समाधानी कुठली मुलगी नसेल. पण नाही, तुझ्यातली ती ऑन्टरप्रेनर मला मध्ये मध्ये दिसत असते की हे समाधान एका बाजूला असतं, दुसऱ्या बाजूला म्हणजे अरे काय करताय टीम, किंवा नवीन दागिने पाहिजे, नवीन प्रोडक्ट्स पाहिजे. तू जर माझ्या टीमचा जर इंटरव्ह्यू घेतलास इथे पॉडकास्ट मध्ये, तर इतके म्हणजे पहाटे 2:30 वाजता पण त्यांना माझा मेसेज जाऊ शकतो. म्हणजे यू नेम इट, की मी पहाटे 3ला 4ला उठल्या पहिल्यांदा 6ला रात्री कधी त्यांना मेसेजेस गेलेले आहेत. आणि ते पण बिचारे सकाळी 7ला कोण फोन करतं, सकाळी 7ला मला टीम मेंबरचा फोन येतो, हो ताई आम्ही हे करतोय, तर घाबरून बिचारे की मग मला इथे ऍक्च्युली हे नमूद करायची इच्छा आहे की माझी टीम इतकी स्ट्रॉंग आहे. आणि बरेचदा काय होतं, जी म्हणजे निर्माण करणारा जो असतो ती फक्त त्याचीच इच्छा बनून राहते आणि त्याचे जे एक्झिक्युटिव्हज असतात ते तितके पॅशनेट नसतात. पण इथे एक तर सगळे मराठी आहेत आणि सगळ्यांना माझं पॅशन कळतंय आणि माझा थॉट कळलेला आहे नव्हे, तर त्यांना तितकाच तो पुढे घेऊन जायची इच्छा आहे. त्यामुळे ते तेवढ्याच तळमळीनं कळकळीनं करतात आणि म्हणजे प्रत्येक कस्टमर ते इतका प्रेमाने हँडल करतात की त्यांना जर ऑर्डर नाही ना पोचली तर ह्यांना झोपा लागत नाहीत की अरे ह्यांची ऑर्डर गेली नाहीये, ह्यांचं हा प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व. तर हे मला पण इतकं बरं वाटतं की एकही मी म्हणेन ना असा बॅड रिव्ह्यू ॲज नाहीये आज ताग्यात आपल्याकडे. आपण किती ऑर्डर्स, कितीतरी लाखोंच्या ऑर्डर्स आपण पूर्ण केल्या, परंतु एकही बॅड रिव्ह्यू नसणं 3.5 महिन्यांमध्ये इज अ व्हेरी गुड थिंग. सो नाही, तो येणार पण नाही कधी असं मला वाटतंय, कारण की ज्या पद्धतीने तू ओव्हरऑल हे रन करतेस, तू म्हणजे टीम अर्थात, पण तू जसं स्पिअर हेड करतेस आणि ती पॅशन फ्लो होते आणि ती सगळ्यात भारी गोष्ट असते. नाही, मी शिव्या पण खातेय खूप लोकांच्या की प्राजक्ता तुझं काय आहे, तू ऍट द पीक ऑफ युअर करिअर राईट नाऊ अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू फिल्म्स करायला पाहिजे, आता तू ही कर, तुझं प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्या अंडर. मी खूप शिव्या खाल्ल्यात.
पण कसं असतं मी सांगू की मला माझ्यातल्या आर्टिस्टला पण सुखावायचंय आणि मला माझ्यातल्या मराठी माणसाला पण सुख द्यायचंय ना भाऊ, असं नाहीये. मी खूप सामाजिक प्राणी आहे आणि मी नुसतीच आर्टिस्ट आणि फेमस होऊन आणि आपल्याला काय तेवढंच कमवायचंय आणि एवढं करून मला थांबवायची इच्छा नाहीये, तेवढाच माझा परीघ नाहीये. मला ऍक्च्युली महाराष्ट्रासाठी काहीतरी करायची इतकी, किंवा भारतासाठी फॉर दॅट मॅटर ऑन अ बिगर स्केल करायची एवढी इच्छा आहे की ते त्या तळमळीतून येतं, माझ्या टीम मध्ये ते पोचतं आणि त्यातून हा सगळा खटाटोप घडतो. येस, आणि एका पॉइंटला म्हणजे हा अर्थात तू सुरू करताना किंवा आत्ताही तेवढा विचार करणार नाहीस मे बी, पण एक लेगसी क्रिएशनची ही सुरुवात आहे बेसिकली, की हा, कारण की आणि ते सगळ्यात समाधानकारक गोष्ट ती आहे. म्हणजे ऑर्डर्स हे ते हा खूप सुपरफिशियल गोष्टी आहेत, पण जेव्हा तुला असं कळतं की अरे फार अभिमानाने लोक हे दागिने घेतायत, ती सगळ्यात भारी गोष्ट आहे. आता मगाशी तू गिफ्टिंगचं म्हणालीस, तर मला असं सांगावंसं वाटतंय की एस्पेशली पुरुषांना, की त्यांना दागिन्यातलं काही कळत नाही. हा, तर त्याच्यासाठी कॉम्बोजची तू सोय भारी केलीस. हो की ऐका ना, डोकं नका लावू, डोंट थिंक हे आवडते हे घेऊन टाका, हे 100% आवडणारच. तर कॉम्बोज ची पण आय थिंक तुला डिमांड मार्केटमधनच आली असेल, तर त्याच्याविषयी थोडं सांग. आणि एक नवीन कलेक्शन तू करतेस, तर ते पण थोडस स्निक पीक. तू अगदी बरोबर बोललास की लोकांना कळत नाही की बाबा रे आता 2-4 दागिने घ्यायचे, एकच नाही घ्यायचा, तिच्याकडे माझ्या बायकोकडे काहीच नाहीये, मग काय घेऊ नेमकं. मला असे फोन येतात ना, म्हणजे प्रसाद खांडेकर फॉर एन एक्झाम्पल, हास्य जत्रेमधला दादा आमचा, तर त्याचा मला फोन आला, ऐक ना प्राजू, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि मला माहिती नाही तिला काय चांगलं दिसेल, मग कुठली नथ घेऊ, छोटी घेऊ मोठी घेऊ. म्हटलं भाऊ तुझ्या बायकोचं नाक टोचलंय का? नाही माहिती का. म्हटलं हॅलो तुझी बायको आहे, बायकोचं नाक टोचलंय की नाही माहिती? नाही माहिती. मग त्यातून मला कळलं की लोकांना नाही कळत की 2-4 दागिने घ्यायचे पण कुठले घेऊया. सो त्याच्यातून मग बाबा रे हे 2 दागिने, एक गळ्यालगत, एक थोडा खालपर्यंत येणारा, एक बाजूबंद, नथ, असं एक पॅकेजेस दिलं तर ते सोपं जातं करायला. ऑल्सो ते घेतल्यानंतर थोडासा डिस्काउंट पण मिळतो आणि ते आम्हाला पण सोपं जातं तसं पॅक करायला. सो ते एक झालं. आणि मला ऍक्च्युली सचिन गोस्वामी सरांनी ही आयडिया दिली जेव्हा मी आमच्या हास्य जत्रेच्या टीमला अख्खा बॉक्स सोनसळेचा अख्खी इन्व्हेंटरी गिफ्ट केली की सर महाराष्ट्राची हास्य जत्रा असं नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं, आणि खूप आम्ही काय जे स्किट्स असतात त्याच्यामध्ये लावणी नर्तिका येतात किंवा बरेच कितीतरी विषय असतात ज्याच्यामध्ये ऑथेंटिक मराठी अलंकार परिधान करण्याची जागा आहे. तर माझी अशी इच्छा आहे की सिन्स एवढे पंचेस पण येतात हास्य जत्रेमध्ये, प्राजक्त राजवरून काय काय पंचेस आलेत, प्राजक्त वास, प्राजक्त सगळं, प्राजक्त अरे काय 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 त्यांनी पंचेस आणलेत. पण अर्थात त्याच्यात प्राजक्त राजचं प्रमोशन होतं त्यामुळे मी फार मज्जा घेत होते त्याची. सो म्हटलं एवढं सगळं होतंय इथे तर आपले अलंकार वापरले जावे. तर त्यांना मी ते गिफ्ट केले आणि आपले सगळे आर्टिस्ट म्हणजे नम्रता, चेतना, त्यानंतर परवाच दिवशी ईशानी आपली चिंचपेटी परिधान केली होती, असे सगळे कलाकार आता ते वापरत आहेत. तर त्यांनी मला ही आयडिया दिली की प्राजक्ता हे जे मला तू अख्खा बॉक्स दिलास असा, आता मला माझ्या भाचीचं लग्न आहे, मला तिला गिफ्ट करायचंय, तर मी कुठे एक सिलेक्ट करत बसू, तो मला अख्खा बॉक्स दे ना. म्हणजे असं काहीतरी आणा की अख्खा बॉक्स मी गिफ्ट केला. माझ्या पोरीचा बर्थडे तर मी तिला अख्खा हे गिफ्ट केलं, एक कुठे अख्खं पाहिजे, आम्हाला भरपूर दागिने पाहिजेत. बरोबर. तर त्यांनी ते माझ्या डोक्यात पेरलं. म्हणलं ही भारी आयडिया आहे की आता लग्न आहे, सपोज माझ्या कोणाचं तरी लग्न किंवा माझं स्वतःचं लग्न आहे, तर मला हवेत अलंकार, पण डेफिनेटली सोन्यामध्ये नाही घडवू शकत किंवा चांदीचं घालू नाही शकत, तर ते इमिटेशन मध्ये जाणार आणि भरपूर दागिने लागणार. तर आपण वेडिंग कलेक्शन अक्षय तृतीयेला 22 तारखेला आपण लॉन्च करतोय आणि ज्याच्यामध्ये काय म्हणणार ना 3-4 दागिने गळ्यालगत, लांब पर्यंत येणारे 2-3 प्रकारच्या बांगड्या आहेत, बुगड्या आपण त्या दिवशी लॉन्च करतोय, झुबे लॉन्च करतोय, केसांमध्ये माळायचा एक अलंकार आहे, अंबाडा पिंजी आहे ती लॉन्च करतोय. ऍब्सोल्युटली. सो
बाजूबंद पण आहे. म्हणजे वेगळं काही तुम्ही कुठे जाऊच नका. येस. 1 पॉइंट कॉन्टॅक्ट. इथे हे आपण नथींचे पण प्रकार आहेत की दाबाची, तारेची, दोन्ही. तुमचं काय नाक टोचलं असू दे नसू दे, कुठलं जे घालायचं ते घाला. की हे एक कॉम्बो हा जो वेडिंग कलेक्शनचा आहे आणि युअर थ्रू. मग तुम्ही गिफ्ट करा, तुम्ही स्वतः वापरा, तुम्ही लग्नात कोणाला तरी द्या. किंवा सुंदर गिफ्ट आहे आणि हे आवडणार नाही असं होणारच नाही, शक्यच नाही. किंवा मी आणि माझी आई आहे तर निम्मे तू घाल, निम्मे मी घालते, आलटून पालटून. अगदी खरं. की मोत्यांचे पण 2 अलंकार आहेत आणि सोनसळ म्हणजे सोन्यासारखे दिसणारे 2 अलंकार आहेत. सो ह्या साडीवर मी हे घातले, मी या साडीवर मोत्यांचे घातले आणि मोत्यांच्या पण बांगड्या, म्हणजे अख्खा सेट मोत्यांचा पण एक आहे. असं सगळा तो विचार करून कॉम्बो सेट केलेला आहे आणि डेफिनेटली मला खरंच अशी खात्री वाटते की तो लोकांना आवडणार आहे आणि सोपं आहे की एक तो बॉक्स आणि सगळं आलं. पटकन ऑर्डर करा अशा टाइम फार वेळ घालवू नका. नाही, मला कॉम्बो वरती एक फीडबॅक आला होता. आमच्या ओळखीतली एक मुलगी आहे, तर तिचं लग्न आता आहे, तर ती कॉम्बोज बघत होते, ती आणि तिचा होणारा नवरा. तर त्या नवऱ्याचं असं चाललेलं की अरे एवढे म्हणजे 5-7 काहीतरी त्याच्यामध्ये दागिने आहेत ना, आयटम, नंबर ऑफ आयटम्स तेवढे. तर तो म्हणला हे कशाला आपण एक एक घेऊ. तर ती म्हणली अरे नाही, मला हे अख्खं का आवडतंय, तर लग्न जाऊ दे, म्हणजे लग्नात तर मी घालीनच, पण लग्नानंतर पण कार्यक्रम खूप असतात, ह्यांच्याकडे जायचंय, त्यांच्याकडे जायचंय, पूजा आहे, अमुक आहे, तिथे मला एक 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 काहीतरी साडीवरती कॉम्बिनेशन करता येईल. तर मला म्हणलं अरे हा छान फॅक्टर आहे की म्हणजे जेव्हा बाय करतात लोक त्यावेळेस हे सगळे विचार करत असतात. आणि ते तुझ्या टीमचा पण असाच आहे की जितकं सोपं करता येईल तेवढं आहे. ऑल्सो हा थॉटच येणार आहे सोहम पहिल्यापासून की मराठी लग्न आहेत, तुम्ही नऊवाऱ्या नेसता आणि दागिने कुंदन नॉर्थ इंडियन, म्हणजे राजस्थानी आणि हे वगैरे सगळे तुम्ही दागिने घालताय. किंवा साऊथ इंडियन जी टेम्पल ज्वेलरी जी आहे ती सगळी साऊथ इंडियाची ज्वेलरी आहे, ही सगळी तामिळनाड वगैरे भागाची आहे, आपली नाही आहे हे भाऊ. मग म्हणजे साड्या बिड्या पैठणी बिठणी आपण नऊवार वगैरे करतो आणि अलंकार फक्त नथ घालतात ती मराठी, बाकी सगळं सगळं बाहेरचं आहे. किंवा असंच काहीतरी क्रिसक्रॉस केलेलं परमिटेशन कॉम्बिनेशन वालं आहे जे माहीतच नाही नेमकं काय, माहीतच नाही काय घालतोय आपण, ही साक्षरताच नाहीये. पण अर्थात याच थॉटमुळे आपण स्पेशल आहोत, हेच आपलं वैशिष्ट्य आहे. आणि आता ही परिस्थिती आहे, अशी अपेक्षा आहे की मराठी लग्नांमध्ये, मराठी सणासमारंभांना, मराठी कपड्यांवर म्हणजे धोतर झब्ब्यावर आणि पैठण्यांवर म्हणजे आमचे दागिने घाला. खरंय. आणि तसे घातलेत तर फोटो काढून प्राजक्ता राज साजला टॅग करा, प्लीज टॅग करा, तुम्ही हायलाइट्स मध्ये दिसाल. हायलाइट्स वरती. करेक्ट. आता जसं तू पुरुषांसाठी दागिने हा जो एक विषय आहे, तर त्याविषयी सांग की, कारण म्हणजे आता मला जर विचारलंस की पुरुषांचे कुठले पारंपरिक दागिने आहेत, एवढं माहिती मला माहिती नाही. भिगबाळी सोडल्यास काहीच माहिती नाही, ऍब्सोल्युटली काही माहिती नाही. किती वैविध्यपूर्ण प्रकारचे कडे आहेत आपल्याकडे पुरुषांचे, आणि भिगबाळ्या डेफिनेटली आहेत. आधी कानात पण घालायचे लोक, आता ती सपोज स्टाईल नाही आपण करू शकणार, पायातले तोडे, हातातले तोडे. आणि अर्थात पेशवाईच्या काळामध्ये नाना फडणवीस वगैरे हे सगळे जे हार जे होते, जे लग्न सराईमध्ये नवरा मुलगा घालू शकतो, असे त्या शाहू महाराजांच्या काळामध्ये अत्यंत सुंदर सुंदर मोत्यांचे हार आहेत जे ऍक्च्युली लग्नामध्ये नवरदेव परिधान करू शकतो. अशी स्ट्रीम येणार आहे. आता काय झालंय ना, मी म्हटलं त्याप्रमाणे इतका ओघ आलाय की तो ओघ मॅच करता करता पळता बुडी थोडी होतीये मला. बरोबर. पण हे आहेच आहे, माझ्या डोक्यात आहे, त्याच्याशिवाय तर मी मरत नसते. हे पुरुषांचे दागिने सगळे आले पाहिजे, पुरुषांना नटवूनच जाणार. हा बिलकुल. आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलेलं नाहीये, परत एकदा की नाही आहेत, कोणीच का आतापर्यंत केलं नाही. मला कधी कधी हा प्रश्न पडतो की हे का नाही घडलं, का नाही असं आतापर्यंत कोणी विचार केला. म्हणजे आनंद होतो की यायला आपल्याला सुचलं, पण ह्याच दुःख होतं की आतापर्यंत का नाही सुचलं कोणाला आणि का नाही झालं. तर डेफिनेटली प्राजक्ता राज अंडर ते होणार आणि मी तुझ्या पॉडकास्टवर हे जाहीर करते, 6 महिन्यांच्या आत होणार. म्हणजे वर्ष व्हायच्या आत, वर्ष व्हायच्या आत. प्राजक्ता राजला वर्ष व्हायच्या आत. डेफिनेटली. क्या बात आहे.
मला आता सहज एक सुचलं की जसं फक्त लग्नासाठी म्हणजे आता आपण म्हणलं ते लग्नासाठीची ज्वेलरी पुरुषांची, कारण मुली युजली डेली वेअर मध्ये पण बऱ्याच गोष्टी ट्राय आउट करत असतात. पण असं पूर्वी पुरुषांमध्ये पण वेगवेगळ्या ओकेजन्सला दागिने असणार आहेत. तर तोही फॅशन ट्रेंड जर बघायचा असेल तर तसं आपल्याला करता येईल. म्हणजे की स्टारबक्स मध्ये बाबा 2 लोक बसलेत मीटिंगला आणि त्यांनी ज्वेलरी घातली वेगळी, तर हे कसलं भारी चित्र आहे ऍक्च्युली, की त्या मीटिंगसाठी म्हणून माझं एक वेगळं कडे आहे. हो असं आहे. पण आपल्याकडे डेफिनेटली असं आहे ना की म्हणजे खड्यांमध्ये विशेष प्रकार आहेत. आपल्याला सगळ्यांना रत्न तर माहितीच आहे की या ओकेजनला हे रत्न किंवा तुमच्या राशीनुसार ते रत्न हे तर आहेच आहे. राईट. तर या राहू काळामध्ये हे घालू नका, हे मोती शांत होण्यासाठी मोती वापरा. मग मोत्यांचा अलंकार म्हणजे मोती ह्यासाठीच आहे की तापट व्यक्तीने बाबा मोती याला घालायला द्या सतत, म्हणजे हा थंड होत राहील. आणि खरंच तो गुणधर्म आहे, चांदीचा तो गुणधर्म आहे. तुमची जी हीट आहे, तुम्ही चांदी घातल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं का? जे खूप उष्ण प्रवृत्तीची जी व्यक्ती आहेत त्यांनी चांदीला हात लावला त्यांना बरं वाटतं. ते बरं का वाटतं का? धातूचा तो जो गुणधर्म आहे तो शरीरासाठी उपयुक्त आहे. आता ऍक्च्युली ह्याच्यावर पण मी अभ्यास करते आणि त्या संदर्भात पण रिसर्च चालू आहे की कुठल्या प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कुठला धातू परिधान करावा. म्हणजे एक मध्यंतरी हेच अभ्यास करताना लक्षात आलं की पायात स्त्रीनं पैंजण घालावं आणि ते चांदीचं असावं आणि ते आजूबाजूच्या शिरांवर ते पैंजण आपटत राहिलं पाहिजे. का? तर पिरियड्स मध्ये जे बाईचं पोट दुखतं ते दुखणं त्यामुळे कमी होतं. तर पायामध्ये ती नस आहे जिच्यावर तो दागिना आपटला, चांदी आपटलं की ती पोटापर्यंत ती शिर जाते आणि त्याच्यामुळे दुखणं कमी होतं. इंटरेस्टिंग. म्हणजे मला झालं की मी आधी घातलं पाहिजे कारण माझं भयानक पोट दुखतं. तर मी तेव्हापासून पैंजण वापरायला सुरुवात केली लिटरली. हे किंवा मला असं कळलं की सोन्याची चेन किंवा सोन्याचा अलंकार गळ्यात असावा. अंघोळ करताना सोन्याचं पाणी अंगावरून वाहिलं पाहिजे. ज्याच्यामुळे कितीतरी गोष्टी घडतात. त्यानंतर मी सोन्याची चेन घरात पडून होती पण वापरत नव्हती. का? तर शूटिंगला जाताना दरवेळेस कोण काढणार, परत कुठे ठेवा रे. पण मी म्हटलं हे जाऊ दे, पण ह्याचा जर असा फायदा असेल तर मी ते करणार आहे. मी पायांमध्ये मी तांब वापरायला सुरुवात केली कारण मला कळलं की तांब उष्णता शोषतोय. अरे हे ह्या रिसर्च मधून मला कळायला लागलं. तर ह्याच्यावर पण आता मी एक व्हिडिओ आता आम्ही या पॉडकास्टवर मी हे जाहीर करते की 22 तारखेला प्रोजेक्ट थराजचा व्हिडिओ युट्यूब चॅनल पण येणार आहे. आणि ज्या व्हिडिओ मार्फत मी आपल्या सगळ्या दागिन्यांविषयी माहिती पण देणार आहे आणि हळूहळू आम्ही त्याच्यावर असे काय रिसर्च जे केलेल्या त्या गोष्टी पण शेअर करू. आणि म्हणजे अशा लोकांचे इंटरव्ह्यूज पण मी घेणार आहे. म्हणजे मी सांगण्यापेक्षा ज्यांनी ऍक्च्युली याच्यावर अभ्यास केलेला भयानक त्यांचा मी इंटरव्ह्यू घेणार आहे आणि तो लोकांना सांगणार आहे. काय आहे ना, अल्टिमेटली हेल्थ हा पण माझ्या अभ्यासाचा विषय आहे. योगा आणि डाएट आणि आहारशास्त्र याच्याविषयी मला म्हणजे अभ्यास आवड आहे म्हणून अभ्यास केला गेलाय. इट इज इंटर रिलेटेड. तर दागिन्यांमार्फत फरसाण शरीरासाठी अपायकारक नाही. वैधानिक इशारा. तर नाही, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यावर मला असं आता तुझे पायाच्या दागिन्यांवरती एकदम मला आठवलं की ते काय म्हणतात त्याला, मासोळी. हो, मासोळी. तर ते पण म्हणजे आपल्याकडे आहेत. तर त्याचंही मागे काहीतरी शास्त्र असणार आहे जेव्हा तुम्ही अंगठ्याच्या शेजारी ते घालता. तुला माहितीये का की पायातल्याही 5ही बोटांमध्ये अलंकार परिधान करण्याची पद्धत होती. आणि प्रत्येक जसं आता अंगुष्ठ, तर्जनी, हिला काय म्हणायचं, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा, या 5ही बोटांमध्ये आता आपण काय म्हणणार इथेच का घालतो आपली एंगेजमेंट रिंग, कधी हार्ट पर्यंत जाते, असं प्रत्येक ह्याचा एक सिग्निफिकन्स आहे. तसं पायातल्यांचा पण आहे. आणि अलंकार कुठला धातू, आता कमरेखाली तुम्ही सोनं परिधान करू नये. कमरेखालचे अलंकार जे आहेत ते शक्यतो चांदीचे असावेत. कमरेवरचे जे गळ्यातले आहेत ते शक्यतो सोन्याचे असावेत. हा जो सिग्निफिकन्स आहे तो शरीरावर तो धातू काय परिणाम करतो, ती रत्न शरीरावर काय परिणाम करतात यानुसार घडवलं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं. तर हे याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे जे सुद्धा आता मी हळूहळू त्यात घुसतीये आणि त्याचे रितसर इंटरव्ह्यूज होतील, रितसर त्याचा अभ्यास युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला ऐकायला बघायला मिळेल माझ्या मार्फत. पण हे कुठे हरवलं असेल असं तुला वाटतं?
इंग्रज. तर त्या लोकांना कळलं रे. पहिला रिपोर्ट जो पहिला मनुष्य इंग्रज कोण जो आला होता ना, तर ती कथा मी ऐकली आहे, खूप जणांकडून ऐकली आहे. त्याचं नाव मी त्याच्यावर राग आहे म्हणून मी लक्षात ठेवलेलं नाहीये. तर त्यांनी पहिला रिपोर्ट काय धाडला होता माहितीये इंग्रजांना, ब्रिटिशांना, म्हणजे तिकडे मेन हेडक्वार्टरला त्यांच्या, की ह्यांचं ना कल्चर खूप स्ट्रॉंग आहे आणि ह्यांची शिक्षण पद्धती फार स्ट्रॉंग आहे, ती ब्रेक करा. हे जे 2 पॉइंट्स ह्यांनी करून ठेवलेत ना, इथे जर तुम्ही घाला घातलात ना तर हा देश कोलमडेल. आणि त्यांनी तसंच केलं रे. आपली जी गुरुकुल पद्धती होती शिक्षणाची, ती आणि आपली सगळी संस्कृती, मग ती मी म्हणेन संस्कृती फक्त अलंकाराच्या बाबतीत नसते, ती आहारशास्त्रापासून, ती योगा प्राणायाम पासून ते सगळ्यामध्ये आहे. किती चुकीचं आहे माहिती आहे. आता हे लंडनला मी मध्यंतरी शूटिंग करत होते आणि नंतर एक पोस्ट टाकली आणि मी फार म्हणजे चिडलेच होते लंडनवर. काय रे, चालता चालता कॉफी पितात, आंघोळ करता करता जेवतात, पाण्यामध्ये करताना जेवतात. हो, म्हणजे आता हे जे नवीन कॉन्सेप्ट आहे की हे स्विमिंग पूलमध्ये असतात लोक आणि तिथे बाहेर ते प्लेट नाश्ता येतं. तुला माहितीये, जेवण केल्यानंतर अर्धा तास तुम्ही अंगावर पाणी नाही घेतलं पाहिजे, कारण तुमची आंघोळीला जाऊ नको सांगितलेलं आहे. का तर तुमची ते चयापचय संस्था तुमची चालू असते, पाण्यामुळे ती बिघडते आणि हे पाण्यात डुमता डुमता खातात. हे खूप चुकीचं आहे भाऊ. मग तुम्ही तर आजारी पडताच, तुम्ही डिप्रेस होताय, तुम्ही आम्हाला पण सगळ्यांना चुकीचं शिकवताय. हे ह्याच्या विरोधात आहे मी. किंवा विषववृत्ती, आपण ज्या ठिकाणी हवामानात राहतो, अरे योगा इतका जगात भारी व्यायाम प्रकार नाही रे. म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टींना अष्टांग योगामध्ये व्यायाम मिळतो आणि एक असा आजार नाही ज्याच्यामुळे तो योगामुळे क्युअर होऊ शकत नाही किंवा तो योगा केल्यामुळे तो उद्भवणारच नाही. बेसिकली इतका गहन अभ्यास आहे. प्राणायाम अशी गोष्ट आहे की तुम्ही जर रेग्युलर प्राणायाम करत असाल तर माणूस कधीच डिप्रेस होणार नाही, कारण इतका प्राणवायू तुम्ही आज साठवता, इतकी तुमची प्राणशक्ती इतकी स्ट्रॉंग होते. देर इज नो चान्स की तुम्ही लो फील कराल आणि आता माझं आयुष्याचं काय, असं काहीही होऊ शकत नाही. ह्या सगळ्यांनी तिथे घाला घातला आणि आपल्याला समहाव ते फार भारी वाटायला लागलं आणि आपण इंग्रज आळलो, ते जास्ती फॅड आलं आणि आपण आपलीच आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला. आणि आय थिंक तिथपासून जास्ती इन जनरल भारतीय संस्कृतीला घाला बसला आणि इन जनरल मग सगळ्याच गोष्टी ट्रेडिशनल किंवा कल्चर ते पर्कोलेट नाही झालं. त्यातल्या त्यात मी म्हणेन साऊथ इंडिया बचावलं, कारण समुद्री मार्गाने आक्रमण कधी झालं नाही. खाली सगळा आहे, बंगालचा उपसागर, हिंद महासागर, त्यामुळे समुद्री आक्रमण आली नाही. आक्रमण झाली वरून, त्याच्यामुळे नेहमी ती उत्तरेमध्ये लढली गेली. महाराष्ट्रात येता येता आपण थोपवली आणि महाराष्ट्राने थोपवली, त्यामुळे खाली गेली नाही. त्यामुळे खालचं कल्चर इंटॅक्ट राहिलं रे. त्यांची मंदिरं, त्यांची ज्वेलरी, त्यांचं सगळं भाषा, अरे त्यांची देवपूजा करण्याची पद्धती, ते इतके ऑथेंटिक आहेत आजही. ते कुंकू त्यांच्या बाया लावतात, म्हणजे लावतात. तुला माहितीये 2 भुवयांच्या मध्ये कुंकू लावण्यानी किती, आपलं इथे एक आपलं चक्र आहे, काय अजना चक्र आहे, ते चक्रावर तुम्ही कुंकू लावता तेव्हा तुम्ही तुमचं अजना चक्र प्रोटेक्ट करता. आणि अजना चक्र इज अ सिम्बॉलिक ऑफ थिंकिंग, डिसिजन मेकिंग. आणि म्हणजे किती भारी सिग्निफिकन्स आहे हा. तर ते कुंकू लावून तुम्ही ते इंटॅक्ट करता, इनफॅक्ट जास्ती स्ट्रॉंग करता, तुम्ही टच करता त्या निमित्ताने त्या ठिकाणी आणि तुम्ही ते ऍक्टिव्ह करता. आणि आपण किंवा डोक्यावर परिधान करायचं, आपण नेहमी टोप्या बिप्या घालायचं. हे आता लोक जे म्हणतात की मला टक्कल पडायला लागलंय, माझे केस गळत आहेत आणि ह्या, अरे डोक्यावर घाला, उन्हामध्ये असे फिरू नका. हे जे होतं हे ह्यांच्यामुळे गेलंय आपलं. सो हे म्हणजे टोप्यांचं तू जे म्हणतेस ते म्हणजे पुरुषांसाठी बऱ्याचदा, कारण फॅशन ही जर का तू कल्चरली पण पाहिलंस तर पुरुषांची पण एक वेगळीच फॅशन होती. टोप्या होत्या वेगळ्या, फेटे होते, पगड्या होत्या आणि मुळात सुती कपडे होते. अगदी खरं. किती त्रास देतात पुरुष स्वतःच्या शरीराला, त्यामुळे मी अर्धी चड्डी घालतो.
पण खूप रे. पण ही नवीन हिंट नाही ना आता सुती कपडे वगैरे. नाही, पण मी आहेच आहे. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की सगळी भारतीय परंपरा आपण जिवंत केली पाहिजे. मी म्हणत नाही की मी आणणार आहे. मला लोकांनी हे सजेस्ट केलेलं आहे. म्हणजे लोक म्हणालेत की तू असं दुकान कर प्राजक्ता की पायताणापासून कपड्यापासून अलंकारपर्यंत एकदा माणूस आत आला की सगळं ते घेऊनच बाहेर पडला पाहिजे आणि मराठी होऊन जा. म्हणलं हे भारी आहे, पण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप. कारण मला जे करायचंय ते अतिशय अभ्यासपूर्वक करायचंय आणि वरवर नाही करायचंय. तर जोपर्यंत माझी तयारी नाही आणि मला झेपत नाही तोपर्यंत मी यात घुसणार नाही. मग हळूहळू घुसेन, मग हळूहळू मी जाईन, मग खरंच मी कपड्यांमध्ये पण जाईन. कारण मी स्वतः सांगू इच्छिते की मी सैलच कपडे घालते ऑल द टाइम. तू मला खूप वेळा पाहिलेलं आहेस. मी कधीच टाईट जीन्सच मुळात माझ्याकडे 2च आहेत. त्या पण असल्या पाहिजेत बुवा, नेमसेक, त्या मी कधीच वापरत नाही. सो मी ऑलरेडी याला फॉर आहे आणि हे जे आपल्या भल्याच आहे. बघ, मी म्हणत नाही की आपलं आहे म्हणून ते भारी आहे, नाही. अहो, आपण ज्या प्रदेशात राहतो तिथे तुमच्या शरीरासाठी जे उपयुक्त आहे, जे महत्वाचं आहे, फायद्याचं ते तुम्ही घाला ना. तुम्ही तुमच्या शरीराला त्रास का देता? खरं. तर असं आहे सगळं. उन्हाळ्यामध्ये जे कोट आणि टाय घालून दिसतात ना लोक, अरे 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 मलाच घाम फुटतो. अरे 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 बाबा का सॉरी. कमाल. पण आता या सगळ्या ह्याच्यात मला एक फाउंडर म्हणून तुला प्रश्न विचारायचा की असा दिवस सगळा तुझा इतर कामं, प्राजक्त राजची कामं, असं सगळं झाल्यानंतर जेव्हा तू विश्रांती घेत असतेस कुठल्याही वेळी दिवसाच्या, त्यावेळेस जे फाउंडरचे थॉट असतात तिकडे जरा चक्कर मारून आणला आम्हाला की काय काय डोक्यात चालू असतं. अरे कॉन्स्टंटली. एक तर मी इथे नमूद करू इच्छिते की सगळ्यात पहिला मेसेज जो असतो तो प्राजक्तराज कोरचा मी बघते. झोपेतून उठल्या महादेव आणि असं म्हटल्यानंतर जो मोबाईल मी बघते तो प्राजक्तराज कोरचा आधी बघते की इकडे काय चाललेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मेसेज जो असतो तो आजचा सेल किती आहे आणि आज काय 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 कोणी कोणी काय काय खरेदी केलंय हे माझ्याकडे ऍक्सेस आहे ऑब्व्हियसली. त्यामुळे मी बघते की आज ह्यांनी हे केलेलं आहे, ह्यांनी हे ऑर्डर केलेलं आहे. मी सगळी नावं बघत राहते की किती महाराष्ट्रीयन लोक घेत आहेत, किती नॉन महाराष्ट्रीयन घेत आहेत. हे माझं एक हे चाललेलं असतं. कधी कधी मनात विचार, अरे ह्यांनी हे का घेतलंय, असं का घेतलंय, ह्यांनी असं का कॉम्बो केलेलं आहे, असं हे सगळे विचार असतात. आणि एक नॉनस्टॉप एक थॉट असतो की आपली वेबसाईट आणखी बरी कशी होईल, आणखी भारी कशी होईल, हा फोटो आणखी बेटर कसा होईल. यू वोंट बिलीव्ह, प्रॉडक्ट फोटोशूट मी इतकं वारंवार करते की माझी अशी इच्छा आहे की ती वेबसाईट उघडल्या पण त्याच्यातून सगळं मराठी पण झळकलं पाहिजे. म्हणजे आमचं जे फोटोशूट आहे तू बघशील तर सगळ्या मराठी साड्यांवर दागिने ठेवून किंवा कोयरी आहे किंवा मराठी दिवा आहे, अशा पद्धतीनं कंदील आहे त्याच्या अवतीभवती, असं आपण केलेलं आहे. सो हा फोटो बरा नाही, हा अजून आपण रिप्लेस करूया. कॉन्स्टंट रिव्ह्यू आणि रिव्ह्यूज हे इम्प्रूव्हमेंट हा थॉट कायम असतो. ऍब्सोल्युटली. म्हणजे जितकं बेटर. म्हणजे अलंकारांच्या बाबतीत पण बरेच जण आता मला बरेच वेंडर्स पण आम्हाला अप्रोच होत आहेत आणि मी ऍक्च्युली मध्ये मध्ये हिंडून येते आणि मी खरंच जाऊन त्यांना भेटी दिलेल्या आहेत. मी आता मध्यंतरी जवळपास 5-6 मीटिंग्स केल्या की अरे ह्यांचा दागिना ह्यांच्यापेक्षा भारी आहे. म्हणजे सेम दागिना पण ह्या वेंडरकडे जास्त भारी मिळतोय, ह्यांच्यापेक्षा ह्यांचं हे. मग मी करायला पण दिलंय की ह्यांच्याकडून हे मणी घ्या, यांच्याकडून हे घ्या आणि हे क्लब करून मला सॅम्पल पाठवा. सो डे बाय डे पैसे कमी कसे आपण त्या अलंकाराचा पैसा कमी करू शकतो आणि आणखी भारी क्वालिटी कशी देऊ शकतो ह्याच्यावर सातत्याने भर देते आणि आणखी जुनं आपण काय ऑथेंटिक आणू शकू. आता मी तुला यू वोंट बिलीव्ह, डे 1 पासून मी मोठ्या गजाच्या नथीसाठी मागे लागली आहे आणि ती समहाव इमिटेशन मध्ये बनतच नाही. ते बसरा मोती वगैरे ते पूर्वी असायचे त्याच्यामध्ये ते बनायचं आणि सोन्याच्या तारेमध्ये बनतं ते. तर इमिटेशन कॉपरच्या तारेमध्ये आणि आपल्या काय म्हणतात ना बसरा मोती केवढी किंमत झाली त्याची, आपल्या अवेलेबल चांगल्या प्रतीच्या मोत्यांमध्ये ती आम्ही बसवून तर ती बसत नाहीये. आणि तेव्हापासून आम्ही अजूनही ती नथ घडवतोच आहे. पण आय एम व्हेरी शुअर वन फाईन डे मी ते क्रॅक करेन आणि ती भरपूर मोठी चिंचेच्या आकाराची घसघशीत नथ आपल्याकडे ती यावी अशी माझी जाम इच्छा आहे. सो कॉन्स्टंट हा थॉट चालू आहे की आता मोहनमाळ फॉर एन एक्झाम्पल, की मोहनमाळ इतका सर्च दागिना आहे आपल्या वेबसाईटवर आणि
समहाव ते मोहन माळीचे जे मणी आहेत ते नक्षीकाम आहे त्या मण्यांवरचं, ते Right. सोन्यामध्ये होतं, चांदीमध्ये होतं, पण कॉपरमध्ये होत नाही. तर ते आणखी बेस्ट कसं होऊ शकेल? तर एक सॅम्पल आला, तो बरा नव्हता, मग त्याचं ते कीर्तिमुख बरं नव्हतं, मग त्याचा फॉलच बरा पडत नव्हता. मग आता आणखी ते वेगळ्या पद्धतीनं त्यांनी तो साचा बनवला, मग आता ते बरं झालंय, मग मला कीर्तिमुख पण आवडलंय, मग त्याच्यात पेट्या लावल्यात, त्या काढा आणि आता बनवून द्या. राईट. असं सगळं होऊन आय थिंक या 6 तारखेला मोहनमाळी येते बघ आपल्याकडे. जोरात काम आहे. जोरात काम आहे आणि फुल टाइम काम आहे. मला असं हम्म. मला ऍक्च्युली काही लोकांनी ज्या शिव्या घातल्या त्यांचं मला समहाव पटलं की हा फुल टाइम जॉब आहे. असं नाही की मी सुरू केलं आणि मी टीमवर सोपवून दिलं. असं ऍक्च्युली माझा स्वभाव पण नाहीये की मी सोडून देईल त्यांच्यावर आणि मला झोप लागणार नाही आणि तेवढं डेडिकेशननी केलं नाही तर त्याच्यात त्याला यश पण नाही येणार. त्यामुळे इट इज टेकिंग हेल लॉट ऑफ टाइम ऑफ माइंड. बरोबर. बट देन ही जी भावना आहे की मी आपल्या संस्कृतीसाठी काहीतरी करते, ह्यानी मला पकडून ठेवलंय आणि त्यामुळे ते मी सातत्यानं करते. नाही, तेच महत्वाचं आहे. कारण मगाशी पण आपण जे म्हणलं ना की तुला सोपं होतं एका पॉइंटला. हो, हँडओव्हर करणं. एक्झॅक्टली. जेव्हा आपण स्टार्टअप कम्पेअर करतो, फॉर एक्झाम्पल, की एक नवीन ज्वेलरीचा ब्रँड आलाय आणि तुझा ब्रँड आहे, याच्यामध्ये काही पावलं तू पुढे आहेस ऑलरेडी रीचच्या बाबतीत, ऍक्सेसच्या बाबतीत. हे जरी खरं असलं तरी जी मेहनत दुसरा फाउंडर करतोय ज्याचा रीच नाहीये एवढा, ती तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तू पण करतेस. ह्याचं कारण दुसरं असं जे लोकांच्या लक्षात नाही येत, की एवढा रीच आणि एवढी पॉप्युलॅरिटी असल्यामुळे तुझ्यावरती तेवढीच जास्त जबाबदारी पण आहे, दडपण पण आहे आणि दडपण पण आहे की लोक कॅचच करायला बसलेत. अरे मी सगळ्या टीमला सतत हेच बोलत राहते की भावांनो, 10 वर्ष इंडस्ट्रीत नाव कमवण्यासाठी मी काय खस्ता काढल्यात तुम्हाला माहिती नाही, आणि तुमच्या कुठल्या चुकीमुळे जर माझं नाव खराब झालं तर तुम्ही मेलात. तर ही सातत्यानं भीती आहे. कारण की काय, एक तुमचा मेसेज म्हणजे तुझा मेसेज कुठलाही असेल, म्हणजे पॉडकास्ट असेल, व्हिडिओ असेल, इंस्टाग्राम पोस्ट असेल, ही ऍम्प्लिफायर्स होते मुळात लाखांमध्ये ओव्हरऑल रीच जर बघितलं तर त्यामुळे ती जबाबदारी खूप मोठी आहे. पण मी म्हणेन त्याला ऍडिशनल म्हणजे जबाबदारी डेफिनेटली आहे, पण मी या स्टेजला असल्यामुळे ना मला मिळणारी मदत पण खूप मोठी आहे. खूप सुंदर. कारण आता काय सांगू, म्हणजे अंकुश चौधरी, अंकुश दादांच्या कोणीतरी एकानी मला अप्रोच केलं आणि सांगितलं की त्यांचा तो होता आणि तो त्यांचा ओळखीचा होता, आणि कारागीर किंवा अमित फाळके जे सोनी मराठीचे आहेत त्यांच्या वाईफनी मला काल एका नव्या कारागिराचा नंबर पाठवला. सो त्या लेवलचे लोक मला हेल्प करतात. डिरेक्टली अप्रोच तसा होतो आणि त्या लेवलवर होतो की आमच्याकडे आम्ही मोत्यांचंच प्रोडक्शन करतो, असा परवा दिवशी फोन होता मला. आम्ही मोत्यांमध्येच आहोत, तुम्ही आमच्याकडून आम्ही असे लॉटमध्ये तुम्हाला देऊ शकतो आणि खूप चांगल्या किमतीत देऊ शकतो, तुम्ही तुमची प्रोडक्शन कॉस्ट हे करू शकता. सो डिरेक्टली असं जे कदाचित स्टार्टअप वाल्यांना असा नाही कॉन्टॅक्ट एवढा लवकर नाही मिळणार, असं नाही मिळू शकत की डिरेक्टली मॅन्युफॅक्चर्स वालेच डिरेक्टली कॉन्टॅक्ट करतात. सो ह्या स्टेजला असल्यामुळे कदाचित मदतीचा ओघ पण तसा आहे. डेफिनेटली जबाबदारी आहे, पण आपण नाही तर कोण भाऊ या स्टेजला, आपणच केलं पाहिजे. खूपच भारी आहे. आणि एक ह्याच्या मागचा जी गोष्ट आहे की सुरुवातीला तुला कोण बनवतं हे माहिती नव्हतं, कारीगर तुला माहिती नव्हते, आणि आता असे व्हायला लागले की आता नाव तुझ्याकडे एक डेटाबेस बनत चाललाय की अच्छा ओके हा दागिना हे करतील. पण हे पण समोर येत आहेत, त्यांना काम मिळणार आहे. त्यांना आता फॉर एक्झाम्पल जे पारंपरिक दागिने जे बनवत होते त्यांना अचानक जर बिझनेसच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना अचानक ऑर्डर्स मिळाल्या. सो त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगला बदल घडलाय. अरे कारागिरांची पोरं त्यांची या क्षेत्रात यायला तयार नव्हती आणि आता त्यांना स्वतःला बसवून त्यांच्याकडूनच करून घ्यावं लागतंय. त्याच्याशिवाय एवढ्या ऑर्डर्स फुलफिल कशा होणार. पण विच इज अ व्हेरी गुड थिंग. मी तेच किती सुंदर पर्कोलेशन्स, किती इम्पॅक्टचे आहेत. येस ऍब्सोल्युटली. मला फार आनंद आहे. म्हटलं ना मी खूप समाधानी आहे बऱ्याच गोष्टींनी. या राजक्त राजमुळे मला विशेष आनंद आणि समाधान देतंय हे. पण असं मागे वळून बघताना असं मला आता एकदम झालं की अरे हे जानेवारीत नाही लॉन्च झालेलं, हे खूप आधी लॉन्च झालंय असं मला वाटलं. मला पण असं वाटतं समटाईम मला की बापरे 3.5 वर्ष झालेत असं फील येतो. कारण इतकं आत्ता तुम्हाला माझ्या सोशल मीडिया जर तू असं बघितलंस ना गेल्या 3.5 महिन्यांमधला, तर कितीतरी कमी पर्सनल पोस्ट आहेत
जे मी आधी पूर्वी मी रोज वगैरे पर्सनल पोस्ट वगैरे खूप असायच्या. आता हल्ली मला स्वतःचा फोटो काढून टाकायला वेळ नाहीये. कारण 2 शॉर्ट्सच्या मध्ये पण मी प्राजक्त राज कोर ग्रुपवर असते. क्या बात आहे. नाही, टिपिकल एंटरप्रेन्योर जर्नी आहे तुझा आणि ऍब्सोल्युटली. कमाल काम चालू आहे. आणि अर्थात तुला माहितीच आहे माझी पूर्ण मदत साथ आहे आहे, तुला. हं. सपोर्ट आहे. आपण मिळून काहीतरी अजून भारी करू भारी करू. आणि येस. पुढचा राऊंड आपण नक्की घेऊ ज्याच्यात आपण पुरुषांचे दागिने फक्त डिस्कस करू. डेफिनेटली. आय वुड म्हणजे लव्ह आता ती जबाबदारी तुमच्यावरती आहे. मी उचललेली आहे. क्या बात आहे. सो प्राजक्ता, थँक्स अ लॉट. खूप मजा आली. आपण वेळ दिलात वगैरे ह्या झोनमध्ये जात नाही मी. पण खूप मजा आली आपल्याला आज. तसं बऱ्यापैकी स्पॉन्टेनियसली ठरलं की आज आहे वेळ तर करूया. करूया. हो हो. आणि छान वाटलं ऐकून. आय थिंक लिस्नर्सना याच्या मागचा हेतू आणि तुझं जे कष्ट आहेत ते दिसायला पाहिजेत. आणि मी ते कधी समोर यायला कोणासोबत पाहिजे. बोलले नाही, कधीच बोलले नव्हते. मी लॉन्च नंतर काय घडतंय आमच्या आयुष्यात, मी हेच सांगते की खूप भारी प्रतिसाद आहे, खूप भारी. अरे भारी म्हणजे नेमकं काय काय घडतंय हो. बॅकग्राऊंडला लोकांना माहिती नाही. नाही, तर छान आहे. तुझ्या पण निमित्तानं मी काय म्हणा आज मोकळी झाले. वाह! धन्यवाद. धन्यवाद. नाही, धन्यवाद. आणि आपण इंस्टाग्राम वेबसाईटच्या लिंक्स, फेसबुकची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत प्लीज एपिसोडच्या. प्लीज. तर तिथनंही लोकांनी दागिने पाहू नयेत तर घ्यावेत हा आणि नुसते घेऊन ते घालून फोटो काढून पाठवावा. पाठवावेत, फ्लॉन्ट करावेत. या ट्रेंड पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ऍब्सोल्युटली. सो मंगळवार मार्केटिंग आणि लिस्नर्स कडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स लॉट. प्राजक्तराज.in. मी सही पण आता प्राजक्तराज.in असं करते माहितीये का? प्राजक्ता माळींनी त्यांची सही बदलली आहे. आता त्या सप्रेम प्राजक्ता माळी अशा सही करत नाहीत. आता बाई क्या बात आहे. सप्रेम प्राजक्तराज.in अशी सही करतात. कमाल. म्हणजे तिचं पुस्तक पण घ्या, त्याच्यावरती सही तुम्हाला प्राजक्त राजची मिळेल. मिळेल. एक नंबर. सो आता इथे आपण रॅपअप करू. येस. मंडळी, भेटू पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत जय हिंद. जय हिंद. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. कडक.